सगळा गदारोळ पाहायला मिळतोय। तिकडे मंत्रालयासमोर देखील आंदोलकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। मंत्रालयाच्या बाहेर देखील सगळे मराठा आंदोलक हे आता गेल्याचं पाहायला मिळते। आंदोलकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांवर सध्या कोंडी पाहायला मिळते। जिकडे तिकडे मुंबईत भगवे गमछे घेऊन हे सगळे आंदोलक असलेले पाहायला मिळतात। हे मराठा आंदोलक आता मंत्रालयाच्या बाहेर देखील पोहोचलेले आहेत। मंत्रालयाच्या बाहेर देखील या आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येते आहे। त्यामुळे आता गोंधळ घालणारे कुठले आहेत ते तपासा असं मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं आहे। खरं तर गणेशोत्सव सुरू आहे, अशातच अनेक वाहनांच्या मार्गांमध्ये दरवर्षी मुंबईमध्ये बदल करण्यात येतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये हे आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि अशातच आता दोन ठिकाणी सध्या गर्दीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। परंतु मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। अनेक परिसरातून अनेक भागातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधव हे निघालेले आहेत। मात्र अशातच आता दोन दृश्य समोर येतात। एक म्हणजे मराठा आंदोलक CSMT स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत, तर काही या आंदोलकांकडून अशा पद्धतीने हुल्लडबाजी देखील सुरू आहे।